हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण करत होतो अन्वीचा टिफिन. तर अन्वीच्या टिफिनमध्ये मी आज करत होते झटकीपट असा फ्राईड राईस, म्हणजे पुलावच, फक्त त्यात फ्राईड राईस मसाला टाकला होता. आता इथे मी स्वच्छ धुवून बासमती तांदूळ घेतला आहे. कुकरमध्ये मी तेल टाकून फक्त जिरी मोहरी नाही टाकली, फक्त लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत, कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, त्याच्यानंतर शिमला मिरची, गाजर वगैरे, वाटाणे होते, ते सगळं काही टाकून मी असं छान अद्रक लसूणचे असे पीसेस करून टाकले होते आणि ते छान असं मी परतून घेतलेलं आहे. तर आणि म्हणत होती, "मम्मा तू पुलाव देते का फ्राईड राईस देते?" आता याला मी सेपरेट तांदूळ काही उकळून घेतला नाही, का तर सकाळची वेळ ऑब्व्हियसली मॉर्निंग आहे आणि मग एवढ्या सकाळी हे असलं सगळं काही कार्यक्रम काही होत नाही. मग त्याच्यामुळे डायरेक्ट मी कुकरमध्ये मग तांदूळ टाकला, आपला फ्राईड राईस मसाला टाकला टेस्टसाठी आणि सगळं काही परतवलं, छान मीठ वगैरे टाकलं. डाळ वगैरे नाही टाकली, फक्त मी तांदूळ टाकला आहे, लांब बासमती तांदूळ टाकलेला आहे. आणि मग तो परतून घेतला, मीठ वगैरे टाकून कुकर लावून दिला. तोपर्यंत इथं काकडी चिरून घेतली आहे, स्ट्रॉबेरी चिरून घेतली आहे आणि काहीतरी गोड म्हणजे बसला. आणि मी जेव्हा रिटर्न येते तेव्हा तिला भूक लागते म्हणून 2-3 बिस्किट्स दिले आहेत तात्पुरते खाण्यासाठी. जर गाडीचं टायर वगैरे काही मध्येच पंक्चर होतं, काही प्रॉब्लेम आला तर आपल्यासोबत असावं म्हणून मी अशी साईडला बिस्किटं देत असते. जर तिने नाही खाल्ले तर आल्यावरती काढून ठेवते. त्याच्यानंतर असा रेडी होता पुलाव. हे छान असा पुलाव, काकडी, स्ट्रॉबेरी आणि हे दिलं होतं, बिस्किट्स दिले, ते दही काही याच्यासोबत दिलं नव्हतं. तर अशा प्रकारे होता अन्वीचा टिफिन. तुम्ही दही देऊ शकता याच्यासोबत, पुलावसोबत रायता वगैरे करून, पण मी काकड्या कट करून दिल्या. नंतर अन्वी स्कूलमधून आल्यावरती आम्ही केलं तर शेंगोळ्या, का तर घरामध्ये खूप जास्त थंडी वाजते. मग आपलं थंडीचं गरमागरम काहीतरी खाण्यासाठी म्हणून केलं तर मी मस्तपैकी शेंगोळ्या. तर अन्वी म्हणली की मम्मा मी करते शेप्स त्याचे. मग अन्वी त्याचे शेप्स तिला पाहिजे त्याप्रमाणे ती करत होती. स्कूलमधून आल्यानंतर मग तिने मला अशा प्रकारे छान प्रकारे हेल्प केली. वेगवेगळ्या टाईपचे शेप्स वगैरे बनवत होती ती. आणि ह्या शेंगोळ्यांची जी रेसिपी इतके टेस्टी आणि यम लागतात, आमचे तर फेवरेट झालेले आहेत. अण्णांनाही फार आवडतात हे. आम्ही सगळ्यांनी गरमागरम इतके एन्जॉय केले. आणि याची जी रेसिपी आहे ती माझ्या शॉर्ट्समध्ये मी अपलोड केलेली आहे, ती पहा आणि नक्की त्याचप्रमाणे करा तर टेस्ट लागते. आणि हो, याच्यामध्ये तुम्ही शेंगादाण्याचा कूटही टाकू शकता शेंगोळ्यांमध्ये, पण मी नाही टाकत, का तर पित्त होतं म्हणून मग नाही टाकत, त्याने ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं. म्हणून तुम्हाला हवं तर टाका, नसेल तर नका टाकू.